तर आता दुसऱ्या भागामध्ये मी हे सांगत आहे की ज्या पद्धतीनं आता मगाशी सांगितलेलं की आता आईनं कसं मुलाशी वागलं पाहिजे, तर ते देऊ नको तुम्ही टॉवेल. तो हाक मारल, विसरली कसं काय, अरे नाही इकडं बाकीचं जरा काम होतं विसरलो, हां ठीक आहे. दुसरे नंतर चावी तू गाडीपर्यंत जाणार, हाक का मारणार अजून, चावी कधी येणार, चावी कुठं आहे, चावी दे ना, चावी कशी, अरे मी जरा इतर कामात आहे रे, बघ जरा कुठं आहे, बघ काय तू शोधून दे ना, रोज देतेस, आज काय झाली तुला, अरे बघ ना जरा काम आहे दुसरं जरा असं हे कर, तर बघ कुठं शोध, मी आली बघतो. तो शोधेल इकडे, अरे कुठं असते किल्ली, काय ह्यानंच ठेवलेली असते, कुठं ठेवली, काय काय ही काय करते काम की रोज तर देते, आज हिला काय झालं. मग आई पण येईल, हा बघतो बघतो, हां कुठं आहे, इकडं तिकडं बघू दे, तुम्ही पण बघा आणि कुठं आहे ती किल्ली द्या. अशा पद्धतीनं ज्यावेळी ती व्यक्ती तुम्हाला हाक मारेल आणि काम सांगेल त्यावेळी तुम्ही ते काम करून द्या. आजपर्यंत तुम्ही काय केलं आहे, ती व्यक्ती गरज दाखवायच्या आधी तिची गरज तुम्ही पूर्ण करत आला, त्यामुळं तुमची किंमत कमी झाली. तर आज फक्त एवढं करा की ती ज्यावेळी तुम्हाला कॉल करेल की अरे हे पाहिजे मला, हां ठीक आहे देतो ना, पहिलं तू बघ मिळतं का, नाही तर मग मी येतेच द्यायला, इथंपर्यंत जावा तुम्ही. म्हणजे मग त्याला रिअलाईज होईल की अरे काय आपल्याला शोधायला लागायला लागले, आता आपल्याला शोधायला, मग आईला सांगायला लागायला लागले, आधी तर न सांगता सगळं मिळत होतं. मग तुमच्याबद्दल त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, वागण्याचा दृष्टिकोन आहे, त्यामध्ये हळूहळू तुम्हाला फरक जाणवायला लागेल. आणि मग एकतरी त्यांना स्वतःची कामं करायला लागतील स्वतःच, आणि तुमच्याकडं त्यांना मागावं लागेल की हे दे मला, तिची गरज आहे, मग तो तुमच्याकडे मागेल. आजपर्यंत तुम्ही देत होता पण तो तुम्हालाच लाथाडत होता, आज तो तुमच्याकडं मागायला येईल आणि तुम्ही त्याला मग शोधून द्या, म्हणजे त्याचा रिस्पेक्ट तुमच्याबद्दल हळूहळू वाढेल, तुमचं महत्त्व त्याला समजायला लागेल. त्याला तुमचं महत्त्व राहिलेलं नव्हतं पण ते समजायला लागेल. अशाच प्रकारे प्रत्येक नात्यामध्ये असंच आहे की ज्यावेळी त्या व्यक्तीच्या तुम्ही अति आदर करता, म्हणजे म्हणतोय ना आपण की मऊ लागली, मराठीत एक म्हण आहे, मऊ लागली की कोपरानं खाणायला लागतात माणसं. याचा अर्थ काय आहे की एखादी व्यक्ती तुमच्याशी जास्त चांगली वागायला लागली तर तुम्ही त्याचा गैरफायदा घ्यायला लागतात. आणि बरेच लोक असे असतात की तुमच्या चांगुलपणाचा ते गैरफायदा घेतात, आणि तुम्हाला ज्यावेळी रिअलाईज होईल की हा व्यक्ती आपला गैरफायदा घ्यायला लागला आहे, आपल्या चांगल्या वागण्याचा गैरफायदा, तर तुम्ही तिथं थांबलं पाहिजे, नाही तर तो तुम्हाला स्पॉईल करतो. मग कोणीही असू दे, तो तुमचा गैरफायदा घेऊन तुमचं लाईफ किंवा तुमचं मेंटॅलिटीवर तो हावी होत जातो. त्यामुळं तसा कुणालाही गैरफायदा घेऊ देऊ नका. तुम्ही तुमची प्रतिष्ठा जपा, तुम्ही तुमचं रिस्पेक्ट जपा, आणि मग त्या व्यक्तीला त्या पद्धतीनं हळूहळू वागायची सवय लावा, मग तो हळूहळू तसं वागायला लागतोच. म्हणून तुम्ही फर्म राहिलं पाहिजे काही गोष्टींच्या बाबतीत, अशा पद्धतीनं की त्याला डिमांड करू दे, त्याला मागणी करू दे, तुम्ही नका गळ्यात घालून नेऊन सगळं देऊन सगळं स्पून फीड करत बसू नका. आणि मग हळूहळू ज्यावेळी तुम्ही तटस्थ राहायला लागतं ना, त्यावेळी तुमची किंमत हळूहळू वाढत लागते. तुम्ही ती डिमांड यायच्या, मागणी यायच्या आधीच पुरवठा केला तर तिला व्हॅल्यूच नाही ना मग राहत. तिला मागणी करू द्या, तिला भूक लागू द्या, जसं म्हणतो ना, त्या व्यक्तीला एखाद्या तुम्ही अजून भूक लागायच्या आधी चारा लागला तर तिला काय व्हॅल्यूच राहणार नाही तुमची. ज्यावेळी तिला खरोखर भूक लागेल, ती कळवळेल आणि तुम्ही गेलाच नाही तिच्याजवळ चारायला, तर ती तुमच्याकडे हाका मारत येईल, अरे दे ना मला, भूक लागल्या, काय करायला अजून, हा देतो. बघा याच्या आधी काय होत होतं, तुम्ही मागं लागत होता, खा की बाळ, खा की बाळ, आता ती तुमच्या मागं लागेल की मला दे की आई, दे की आई. हे प्रत्येक नात्यात असतं. त्यामुळे तुम्हाला हे कळलं पाहिजे की आपलं व्हॅल्युएशन वाढवण्यासाठी, वाढवा म्हणत नाही मी, टिकवण्यासाठी जर कोण तुमचं किंमत कमी करत असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं त्याला आपली किंमत दाखवून देणं गरजेचं असतं, जे तुमच्या मानसिकतेला, तुमच्या व्यक्तिमत्वाला अतिशय महत्त्वपूर्ण असतं. थँक्यू.